हाय ट्रेडर्स, वेलकम टू माय चॅनल स्टॉक मार्केट विथ रश्मी. आज 11 जुलै 2024ला इंडियन मार्केटने बोथ साईड मूवमेंट दिली. व्हॉट आय मीन बाय दिस म्हणजे इनिशियली जेव्हा मार्केट ओपन झालं त्याच्यानंतर ते डाऊन साईड गेलं, इट वॉज डाऊन ट्रेंडी आणि त्यानंतर त्याने रिकव्हरी दिली. आय एम टॉकिंग अबाउट निफ्टी 50, बँक निफ्टी, even fin nifty and mid cap nifty. So when I say this, what I mean by this की कुठेतरी इंडियन मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग होते किंवा मोठे इन्व्हेस्टर्स जे आहेत दे आर टेकिंग देअर इन्व्हेस्टमेंट आउट, पण मार्केट इज नॉट फॉलिंग डाऊन बिलो सर्टन लिमिट. कुठेतरी मार्केट सपोर्ट घेत आहे, पुन्हा ते सस्टेन होत आहे आणि देन अगेन इट इज रेडी टू मूव फर्दर टू अपसाईड. असाच एक स्टॉक आहे जो बरीच हाय मूवमेंट देऊन अगेन इट इज इन अ कन्सोलिडेशन फेज. त्याचं नाव आहे डी मार्ट. यू कॅन सर्च बाय अवेन्यू सुपर मार्टच्या नावाने सुद्धा. मार्केट कॅपिटलायझेशन ह्यूज आहे, ऑलमोस्ट मोर दॅन 3 lakhs crores. वी ऑल नो डी मार्ट. इयर एंडला 2023च्या इयर एंडला ह्या स्टॉकने ऑलमोस्ट 4000 to 5000 म्हणजे 1000 पॉईंट्सची आपल्याला ऑलरेडी मूवमेंट दिली आहे. आणि अशी ट्रेंडी मूवमेंट झाल्यानंतर द स्टॉक इज नाऊ इन अ कन्सोलिडेशन फेज. ही कन्सोलिडेशन फेज बरीच लांबली आहे. बाय द टाईम इट हॅज रीच टू इट्स 52 week हाय. पुन्हा रिटेस्टिंग झाली आणि नाऊ इट इज रेडी. सो करंट मार्केट प्राइस ऑफ द स्टॉक इज 4898 आणि ह्याचं जे पहिलं टार्गेट असणार आहे ते त्याचं 52 week हाय असणार आहे, दॅट इज 5039. त्यानंतर लेट मी शिफ्ट माय टाईम फ्रेम टू मंथली म्हणजे आपल्याला कळेल की सेकंड टार्गेट आपण काय डिसाईड करू शकतो. ऑलमोस्ट 5885 डी मार्ट किंवा एव्हेन्यू सुपर मार्ट. कमेंटमध्ये मला सांगा, आर यू गोइंग टू गो फॉर द स्टॉक. व्हिडिओला लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.